हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव काजल आहे आणि हा जो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तो आहे सॅटर्डेचा, म्हणजे कालचा व्हिडिओ आहे हा. ॲक्च्युली काल मी व्हिडिओ वगैरे सगळं शूट केलेलं, बट माझ्याकडे टाईम नव्हता पोस्ट एडिट करण्यासाठी, कारण माझे हजबंड आजारी होते आणि दिवसभर काम पण केलेलं, त्याच्यामुळे रात्री टाईम नव्हता भेटला एडिट करण्यासाठी काल. म्हणून मग मी आज एडिट करला आणि लगेच पोस्ट केला. तर काल सॅटर्डे होता आणि काल माझ्या फ्रेंडचा बर्थडे पण होता. मग त्यासाठी माझं काही फिक्स नव्हतं मी तिच्या बड्डेला जाईल की नाही, कारण माझे हजबंड खूप आजारी होते आणि त्यांना पण हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. मग त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की तिच्यासाठी फक्त मी केक ऑर्डर करते आणि तिच्या ॲड्रेसवरती पोहोचवते. मग नंतर सकाळी उठले, फ्रेशनअप झाले आणि त्यानंतर आम्ही लेट उठलेलो, मग त्याच्यामुळे लगेच केक ऑर्डर केला मी आणि तो केक तिच्या ॲड्रेसवरती पाठवला. मग नंतर तिला केक पण रिसीव झाला तो. आणि त्यानंतर मग लंचचा टाईम झालेला, मग त्याच्यामुळे मी पावटा भात बनवायचं ठरवलेलं आणि मेथीची भाजी. मग नंतर पावटा भात बनवायची तयारी केली आणि टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे सगळं कट करून घेतलं. आणि मी पावटा पण आणलेला काल येताना मार्केटमधून. मग इथे ना पावट्याच्या शेंगामध्ये पावटा खूप छोटा असतो. आमच्या शेतामध्ये जो पावटा आहे ना त्याच्यामध्ये जो पावटा आहे ना खूप मोठा असतो. तर मी एवढ्या जास्त शेंगा आणलेल्या, तर त्याच्यातून पावटा एवढा कमी निघाला ना. असो, मग नंतर पावटा वगैरे सगळं सोलून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भात बनवायची तयारी केली. मग नंतर जो पावटा होता तो त्याला थोडीशी माती लागलेली, त्याच्यामुळे तो धुवून घेतला. आणि त्यानंतर मग मी राईस बनवायला ठेवला आणि आंघोळ करायला गेले. मग फ्रेशनअप झाले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला घेतलं. पावटा भात खूप मस्त झालेला आणि त्याच्यासोबत मेथीची भाजी पण खूप मस्त लागत होती. मग नंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारी थोडी रेस्ट केली. मग नंतर संध्याकाळी मला टाईम होता आणि माझे हजबंड पण थोडं बेटर फील करत होते. मग त्याच्यामुळे मी माझ्या फ्रेंडच्या तिकडे जायचं ठरवलेलं. ती म्हणत होती आपण बाहेर जाऊया. मग नंतर आम्ही इथल्या छोट्याशाच एका कॅफेमध्ये जवळच्या गेलेलो. मग तिथे गेलो आणि त्याच्यानंतर मग तिला सकाळपासून खूप थंड खाऊन खूप गळा खराब झालेला. मग त्यामुळे ती म्हटली मी कॉफी पिते. मग मला ज्यूस प्यायचा होता आणि तिला कॉफी प्यायची होती. मग मी ज्यूस आणि कॉफी ऑर्डर केली. त्यानंतर मग मी थोड्याशा गप्पा मारल्या. आणि जसं लहानपणी बड्डे करतो तसं तेव्हा जी एक्साइटमेंट असते ना ती आता तशा बड्डेमध्ये राहिलेलीच नाही आहे. त्यामुळे ती पण जास्त काही एक्सायटेड नव्हते तिच्या बड्डेसाठी. मग नंतर कॉफी पिली आणि त्याच्यानंतर ज्यूस पिला. मग त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. आणि येता येता मला आठवले की संध्याकाळी भाजीसाठी काय नाही आहे. मग त्यानंतर येताना मी मेथीची भाजी होती आणि थोडेसे फ्रूट्स घ्यायचे होते ते घेतले आणि मग मी घरी आले. आणि त्यानंतर दुपारचे भांडे तसेच होते, मी घासले नव्हते. मग आल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी दुपारचे भांडे होते ते सगळे घासले आणि त्यानंतर मग किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, कारण लगेच जेवण पण बनवायचं होतं रात्रीचं म्हणून. मग नंतर रात्री मी ठरवलेलं मेथीची भाजी, चपाती आणि भात बनवूया. ॲक्च्युली मी चिकन बनवणार होते, बट माझे हजबंड आजारी होते, त्याच्यामुळं मग मी ठरवले की जाऊ दे, नॉनव्हेज नको बनवायला, आपण सिम्पल काहीतरी जेवण बनवूया. मग नंतर मेथीची भाजी बनवणार होती. ती मेथीची भाजी आणलेली ती धुवून घेतली पहिला आणि त्याच्यानंतर लहानपणी ना माझी आजी ही भाजी खोडायची, बट आता कुणाकडे एवढा टाईम नाही आहे, त्यामुळं मी तर कापूनच घेते सरळ. मग नंतर मेथीची भाजी होती ती धुतली आणि त्याच्यानंतर मग निवडून वगैरे सगळं त्याला कट करून घेतलं. मग नंतर मिरची, लसूण, कांदा सगळं सोलून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भाजी तयार करायला घेतली. मग नंतर भाजी वगैरे सगळं बनवलं आणि त्याच्यानंतर मग मी जेवण पण केलं. जेवणमध्ये बनवत असताना मी भाजी बनवली, दुसऱ्या साईडला लगेच मग मी चपातीचं पीठ पण मळून घेतलेलं. मग नंतर चपाती वगैरे केली, भात पण बनवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्री जेवण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मला थोडेसे कपडे पण धुवायचे होते, मग ते कपडे वगैरे धुवून घेतले आणि मग नंतर झोपायचा टाईम झाला. मग स्किन केअर वगैरे केलं आणि नंतर मग मी झोपले. तर असा होता माझा कालचा दिवस सॅटर्डेचा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि जर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओजला जर लाईक नसेल केलं तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब